नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी नीलिमा. मी निलेश. आम्ही दोघं जण तुम्हाला आता एक छान असा व्हिडिओ दाखवणार आहोत. आम्ही आत्ता हल्लीतच गणपतीपुळे एक्सप्लोअर करून आलो आणि गणपतीपुळ्यामध्ये आम्ही कुठे राहिलो हे आम्ही दोघं जण तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत. आता गणपतीपुळ्याचे ब्लॉग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि अजून बरेचसे ब्लॉग येणार आहेत या पूर्ण कोकणच्या सिरीजमधले. पण हा व्हिडिओ खास फक्त स्टे ऑप्शनसाठी आहे. जर तुम्ही गणपतीपुळ्याच्या आसपास स्टे प्लॅन करत असाल तर कदाचित तुम्हाला ह्या हॉटेलचा किंवा ह्या व्हिडिओचा उपयोग होईल. तसे गणपतीपुळ्यामध्ये भरपूर हॉटेल, भरपूर होमस्टे आहेत, पण आम्ही इथं राहिलो होतो त्याच्यामुळे आम्हाला हे हॉटेलही आवडलं आणि इथलं सगळं वातावरणही आवडलं. हे हॉटेल एक काका आणि मावशी चालवतात. त्यांचा दोघांचा स्वभाव खूप छान आहे आणि हॉटेल असं खूप मोठं पण नाही आहे आणि खूप छोटंही नाही आहे. रूमसुद्धा एकदम व्यवस्थित आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला हे हॉटेल सजेस्ट करतो आहोत. सो अफोर्डेबल आहे आणि विशेष हे आम्ही का रिकमेंड करतो आहोत तर आम्ही फक्त गणपतीपुळेच नाही एक्सप्लोअर केलं, तर गणपतीपुळ्याच्या आसपासची जवळपास बरीचशी ठिकाणं एक्सप्लोअर केली आणि दररोज हॉटेल एक्सचेंज करणं हे पॉसिबल होत नाही. म्हणून हे हॉटेल थोडं सेंटरमध्ये आहे, जेणेकरून तुम्ही गणपतीपुळे, जयगड, रत्नागिरी, अजून बरेचसे जे प्लेसेस आहेत जवळपासचे 40 ते 50 किलोमीटरचे असतील ते इथं स्टे करून तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, तुमची स्वतःची कार असेल तर. हे कोणते पेड प्रमोशन नाही आहे, आम्हाला आवडलं म्हणून आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो आहे. तुम्ही कोकणप्रेमी असाल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच्या आधी मागच्या वर्षीची एक कोकणची सिरीज आपण ऑलरेडी आहे अपलोडेड आणि आता ही सेकंड कोकणची सिरीज आहे. आमच्या डोक्यात आहे की दरवर्षी असं नवनवीन कोकणचा भाग एक्सप्लोअर करायचा आणि तुमच्यापर्यंत आणत राहायचा. गणपतीपुळ्यामध्ये आल्यानंतर कुठे राहाल तर हे आहे हॉटेल प्रीती संगम. छोटा हॉटेल आहे पण खूप छान आहे, क्लीन खूप असतं, स्वच्छता आहे, खूप मस्त असं हे हॉटेल. तर 2 मजले आहेत, हा पहिला मजला आहे आणि असा पॅसेज आहे. रूम्स आहेत. तर हा आहे हॉटेलचा रूम. इथून एंट्री आहे. एंट्री केले लगेच इकडे वॉशरूम, टॉयलेट वॉशरूम आहे. आणि इथं आहे ऐस अशी मस्त अशी रूम. इथं बेड्स 2 आहेत. तिकडे एक मोठा बेड आहे आणि इकडे एक छोटा बेड आहे. AC रूम आहे, सोबत TV असणार आहे छान. आणि इथं आहे मिरर. मस्त अशी गॅलरी पण आहे इथं. आणि गॅलरीत आल्याच्या नंतर समोर खूप सुंदर व्ह्यू आहे. गॅलरी पण खूप छान आहे, मस्त टेबल्स चेअर लावलेली आहे. आपण इथं बसून मस्त एन्जॉय करू शकतो समोरचा व्ह्यू. तर बघा तुम्ही, खूप मोठी रूम आहे, खूप ऐस आहे, छान आहे रूम, मस्त आहे. तर इथं आरामात आपण 4 जण झोपू शकतो. फॅमिली असेल, लहान 2 मुलं असतील तर आरामात ॲडजस्ट होऊ शकतं. जर का तुम्हाला एक्स्ट्रा बेड हवं असेल तर ते एक्स्ट्रा बेड अरेंज करून देऊ शकतात. तर हा आजूबाजूचा परिसर आहे, हा पॅसेज आहे, हॉटेलच्या बाहेरच्या साईडचा पॅसेज आहे आणि इथं पण रूम्स आहेत. पक्षी इतका क्यूट आहे ना, याचा जो कलर आहे जसा व्हिडिओ मध्ये दिसतोय त्याच्यापेक्षा रिअल मध्ये खूप भारी दिसतोय हा पक्षी. याचा कलर इतका सुंदर आहे ना, खूप छान वाटलं इथं हे असे पक्षी बघायला भेटत आहेत.
ह्या हॉटेलमध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता भेटेल, पण दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण इथं तुम्हाला भेटणार नाही, कारण काका आणि मावशी दोघंच हे हॉटेल हँडल करतात, त्याच्यामुळे त्यांना हे पॉसिबल नाही. त्यामुळे ते फक्त ब्रेकफास्ट ठेवतात आणि ब्रेकफास्ट हा ठरलेला असतो की कोणत्या दिवशी मावशी कोणता ब्रेकफास्ट करणार आहे. उपवासाच्या दिवशी खास करून तिथं तुम्हाला साबुदाण्याची खिचडीच भेटेल. त्यामुळे असं टेन्शनची गोष्ट नाही आहे की ज्याचा उपवास आहे त्याचं काय. तर तिथं राहण्याची खूप छान सोय आहे. जेवणासाठी तुम्हाला बाहेरच व्यवस्था बघावी लागेल. तर ह्या हॉटेलचे चार्जेस तुम्हाला निलेश सांगतील की काय चार्जेस होते. तर 1800 ते 2000 पासून ह्या हॉटेलचे चार्जेस आहेत. रूम्स मोठे आहेत, तुम्हाला दिसेलच आता पुढे व्हिडिओमध्ये. AC घेतलं तर 2200-2400 रुपयापर्यंत आहेत आणि ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही हॉटेल बुक करणार त्यांचा नंबर, त्या काकांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तर तुम्ही कधीही कॉल करून त्यांना विचारू शकतात अवेलेबिलिटी आणि तुमचं स्टे बुक करू शकता. इथं मालगुणच्या बीचवरती पॅरामोटरिंग पण होतं. तुम्हाला समोर दिसत असेल बघा, तिथं चालू आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मालगुणच्या बीचवरती जाऊन हे एन्जॉय करू शकता आहात. आमच्या गॅलरीतून रोज आता मी डेली एक दोन इथं फ्लाय होत असताना बघत असतो. छान वाटतं बघायला. तर हे आहे हॉटेलचं रिसेप्शन आणि बाजूला आहे गार्डन. हे बघा, इथं आहे गार्डन, मस्त छोटंसं लॉन्स आहे आणि समोरच दिसतो बीचचा व्ह्यू. हे बघा, आणि ह्या साईडने असा हॉटेलचा व्ह्यू आहे. इथंच आपली रूम होती. हे आहेत मावशी, खूप छान नाश्ता बनवतात, खूप टेस्टी असतो. थँक्यू मावशी, खूप छान टेस्टी नाश्ता दिला तुम्ही आम्हाला. धन्यवाद धन्यवाद. चला येतो आम्ही. पण साहेब रस्ते झाल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही. तर गणपतीपुळे, त्यानंतर तिथला बीच, मुलं पण एक्सायटेड होते आणि आम्ही पण एक्सायटेड होतो. त्यामुळे हॉटेल स्टेचा असा खूप जास्त मोठा व्हिडिओ बनवला नाही, तुम्ही बघितलाच. छोटाच व्हिडिओ बनवला आहे, पण तुमच्यासाठी तो उपयोगी आहे, तुमच्या उपयोगात येईल असाच आम्ही व्हिडिओ बनवला. रूम कशी आहे काय ते तुम्हाला आम्ही दाखवलंच. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की सांगा. जर तुम्ही इथं स्टे केलं असेल तर तेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये सुद्धा शेअर करा, जेणेकरून जे कोणी गणपतीपुळ्याला जाणार असतील त्यांना ह्या व्हिडिओचा उपयोग होईल. आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.